नमस्कार. मी डॉक्टर सुधीर अनंत काटे. ग्वाल्हेर, आग्रा, दिल्ली इत्यादी इत्यादी अशा उत्तर भारताच्या सहलीला गेलेलो. तेव्हाची आठवण. ताजमहाल बघून बाहेर आलेलो. एक फुगेवाला त्याची सर्व खेळणी घेऊन विक्रीसाठी उभा होता. त्याच्या हातातील बासरीवर तो गाणं वाजवत होता. लोकांचं लक्ष वेधून घेत होता. साहजिकच सहलीचं ठिकाण असल्याने त्याच्याकडे खरेदीसाठी गर्दी होतीच. लहान मुलंही होती फुगे घेण्यासाठी, वेगवेगळी खेळणी घेण्यासाठी. बासरी घेणारे होते, इतर पिपाण्या खेळणी घेणारे, फुगे घेणारेही होते. एक बासरी विकत घ्यावी असा विचार आला. खेळणीवाल्याचे ते मंत्रमुग्ध बासरी वादन ऐकायला लोक आवर्जून थांबत होते. मनापासून ऐकत होते. आनंदाचा आणि कौतुकाचा भाव चेहऱ्यावर आणून पुढे जात होते. अर्थात काही जणांप्रमाणे मलाही बासरी विकत घ्यायची इच्छा झाली. या ठिकाणी तुमच्या माहितीसाठी नमूद करतो की मी विकत घेतलेला तो पावा आहे, बासरी नाही. पावा आणि बासरीत फरक आहे. बासरी वाजवणं तसं थोडं अवघड असतं. वाजवणं म्हणजे फुंक मारून स्वरविस्तार करणं थोडंसं कठीण असतं. एकदा सवय झाली की ते सोपं असतं. शिवाय वेगवेगळ्या लांबीच्या बासऱ्या असतात. पावा हा साधारणतः फूटभर लांबीचा असतो. पावा हा बँड पथकात असतो, पितळी. बासरी ही श्रीकृष्णाच्या हातात असते, ती आडवी धरून वाजवावी लागते. पावा हा दोन्ही ओठात पकडून समोर धरून वाजवावा लागतो. हा फरक नक्की काय असतो हे पाहण्यासाठी ज्यांना माहिती नाही त्यांनी वाद्याच्या दुकानात जाऊन तो फरक पाहून घ्यावा. तेवढीच आपल्या माहितीत भर पडेल. शिवाय वाद्य वाजवत नसाल तर इतकी सारी वाद्य पाहून वाद्य शिकायची उर्मी तरी येईल आणि एका वेगळ्या छंदात, स्वर्गीय अवर्णनीय आनंदात पदार्पण करण्याची शक्यताही नाकारता येत नाही. असो तर मी ही एक बासरी ओठात पकडून वाजवतात ती पावा मीही विकत घेतला. कदाचित अनेकांना पावा हा शब्द माहीत नसावा म्हणून येथे बासरी म्हणत आहे. तर मीही एक बासरी घ्यायला त्या बासरीवाल्याकडे गेलो. त्याच्या मुलाने एक बासरी मला दिली. मी वाजवून पाहिली. कानाला सुमधुर बरी नाही वाटली. त्यानं दुसरी दिली. तीही सुरात नव्हती. मग त्या बासरीवाल्याने मला रुको म्हणत थांबण्याची खूण केली आणि मुलाला म्हणाला, जानता है वो बॉक्स में की दे दे. तो मुलगा मागे ठेवलेल्या पेटीतून 2 बासऱ्या घेऊन आला. दोनोही अच्छे आहे असं म्हणाला. एक मला दिली, दुसरी त्यानं वाजवून दाखवली. त्याने वाजवलेली सुरावट खूपच सुमधुर होती. माझ्या हातातील बासरी मीही वाजवून पाहिली. सुरेख स्वर निघत होते. कोमलही छान वाजत होते. तो मुलगा आणि मीही खुश झालो. बासरीवाल्याला पैसे देताना किंचित हास्य करून तो म्हणाला, बजाते हो क्या? मी होकारार्थी मान हलवली आणि म्हणालो, आप जैसे बेहतरीन तो नहीं, लेकिन थोडी थोडी बजा लेता हूँ. उत्तर भारतातील ती माझी एक आठवण अजूनही तशीच आहे. कधी कधी मी ती बासरी म्हणजे पावा वाजवत असतो. स्वरांचं ज्ञान जे मला माझ्या संगीतातील गुरूंकडून मिळालेलं होतं, त्यामुळेच योग्य स्वरांची बासरी मी घेऊ शकलो याचा मला आनंद झाला होता आणि अजूनही होत आहे. संगीताची, स्वरांची सगळ्यांनाच आवड असते. सवड असेल तर गायला, वाद्यवादनाला सुरुवात करा. आनंदाचा खजिना त्यासम दुसरा नाही. चारोळी. दम लागतो उभं राहायला. दम लागतो उभं राहायला, बसावं वाटतं जमिनीवर. दम लागतो उभं राहायला, बसावं वाटतं जमिनीवर. झाड म्हणे देवाला, धुरामुळे बंधने आले बघ श्वासावर. झाड म्हणे देवाला, धुरामुळे बंधनही आलंय बघ श्वासावर.
दम लागतो उभं राहायला, बसावं वाटतं जमिनीवर. झाड म्हणे देवाला, धुरामुळे बंधने आले बघ श्वासावर. प्राजक्त, धन्यवाद.